सोहोलीच्या विकासाला 53 लाखांची बिग पुश। नमस्कार, मी काजल मोहिते। आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज। सोहोली गावासाठी तब्बल 53 लाख रुपयांच्या विकास कामांना सुरुवात। रस्ते, गटारी, पेव्हिंग ब्लॉक, संरक्षण भिंत आणि जिल्हा परिषद शाळेच्या 2 खोल्या अशा विविध विकास कामांचा शुभारंभ संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलाय। सोहोलीच्या विकासासाठी संग्रामसिंह देशमुख यांनी नेमकी कोणती ग्वाही दिली, कोणती कामे होणार आहेत, पाहूयात सविस्तर बातमी। सोहोली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असून गावातील प्रत्येक वस्तीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली आहे। सोहोली तालुका कडेगाव येथे त्यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 53 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। टेंभू योजनेचे शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांच्यावर सोहोली ग्रामस्थांनी कायमच प्रेम आणि विश्वास व्यक्त केलाय। अण्णांच्या आमदारकीच्या यशात सोहोली गावाचा सिंहाचा वाटा राहिलाय। हाच विश्वास पुढे नेत आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवली असता ग्रामस्थांनी मोठ्या मताधिक्याने साथ दिली। या विश्वासाची जाणीव ठेवून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सोहोलीच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याचे संग्रामसिंह देशमुख यांनी पॉवर मराठी न्यूजशी बोलताना सांगितले। सोहोली येथील बेलदार वस्तीमध्ये गटार आणि पेव्हिंग ब्लॉक, विविध घरांपर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसवणे तसेच श्री जानाई मंदिराच्या पाठीमागे स्टेजपर्यंत संरक्षण भिंत बांधकाम करण्यात येणार आहे। याशिवाय तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक तसेच जिल्हा परिषद जिल्हा वार्षिक योजना शाळा बांधकामाअंतर्गत जिल्हा परिषद शाळेसाठी 2 खोल्यांचं बांधकाम करण्यात येणार आहे। या विकासामुळे सोहोली गावातील मूलभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे। यावेळी सोहोलीसह परिसरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच खात्रीशीर आणि स्थानिक बातम्यांसाठी पॉवर मराठी न्यूजला सबस्क्राईब करा, बातमी लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। पॉवर मराठी न्यूज, आपला जिल्हा, आपली पॉवर, एकच नजर, चौफेर खबर।